नमस्कार सगळ्यांना। वीके क्लासच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मी सना मॅडम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आगामी येणाऱ्या 23 नोव्हेंबर जी शिक्षक पात्रता टेस्ट आहे आपली, त्याच्यामध्ये आपण वीके क्लास या ॲपवर ही गुरुजी टेट बॅच लॉन्च केलेली आहे। हे स्वामी विवेकानंद अकॅडमी विठ्ठल कांगणे सरांची आहे ना, त्याच्यावर आपण गुरुजी टेट ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे। आता या 23 नोव्हेंबरला असणाऱ्या 2 ते अडीच महिने आपल्याकडे राहिलेले आहेत। ऑलरेडी 15 सप्टेंबर पासून आपण आपल्या बॅचवर वेगवेगळे जे काही व्हिडिओ आहेत ते ऑलरेडी टाकलेले आहेत। तर आपल्याकडे आता वेळ राहिला फक्त 2 महिन्यांचा। तर 2 ते अडीच महिन्यामध्ये आपल्याला नेहमी प्रॉपर काय प्लॅनिंग करावं लागेल या परीक्षेसाठी, कारण आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे 2 पेपर असतात। मग 2 पेपरसाठी आपल्याला एकत्रित जर तयारी करायची असेल या परीक्षेची, तर नेमकं आपल्याला कशा पद्धतीने जावं लागेल, कसं कमी वेळामध्ये त्याचा व्यवस्थित अभ्यास करून आपल्याला ती एक्झाम पास करता येईल, या गोष्टीसाठी आपण ही गुरुजी टेट बॅच सुरू केलेली आहे। ॲक्च्युअली ही बॅच जी आहे ती तुम्हाला लाईव्ह पण मिळेल आणि रेकॉर्डेड पण मिळेल, म्हणजे दोन्ही फॉर्म मध्ये। समजा तुम्ही लाईव्ह बघायला तुम्हाला वेळ नसेल किंवा तो वेळ तुम्ही दुसऱ्या कामात असाल, तर तुम्ही रेकॉर्डेड बॅच सुद्धा बघू शकता। यस, दुसरी गोष्ट, ह्याचा कालावधी तुम्हाला 6 महिने आहे। आणि पहिली सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की प्रत्येक व्हिडिओमध्ये असं असतं की कालावधी जरी 6 महिन्याचा 2 महिन्याचा अशा पद्धतीने जरी असला तरी वॉच टाइम 3 टाइम 2 टाइम अशा पद्धतीने असतं। परंतु आपल्या या बॅच मध्ये जो आपला वॉच टाइम आहे तो अनलिमिटेड आहे। लक्षात घ्या, आपला जो वॉच टाइम आहे तो अनलिमिटेड आहे, म्हणजे तुम्ही हे लेक्चर कितीही वेळा बघू शकता। हे लेक्चर तुम्ही कितीही वेळा बघू शकता। ह्याच्यासाठी एक पट 2 पट असं अजिबात नाही, तुमच्या वेळेनुसार। दुसरी गोष्ट, रेकॉर्डेड पण आहे। रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार ते पाहता येतं। त्याच्यामुळे दुसरी गोष्ट की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की वॉच टाइम काय अनलिमिटेड आहे। तुम्ही कितीही वेळा, तुम्हाला समजा एखादा टॉपिक नाही समजला तर तुम्ही ते परत एकदा पाहू शकता। यस, आता आपण पुढे बघू। हे जे आपण गुरुजी टेट बॅच आहे ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हा जो आपला सेशन आहे, आपण हे जे काही डेमो लेक्चर सुरू केलेत यूट्यूबला आपल्या वीके क्लासवर, वेगवेगळ्या विषयाचे आपण डेमो लेक्चर सुरू केलेले आहेत। या विषयाची या पूर्ण परीक्षा पद्धतीची माहिती देण्यासाठी अगोदर आपण या परीक्षा पद्धती कशी आहे, किती पेपर असतात, संदर्भ ग्रंथ कोणकोणते आहेत, सिलेबस कोणता आहे, या सगळ्या गोष्टी बघू आणि त्याच्यानंतर लास्टला माझ्या विषयावर घेऊ। यस, चला चालेल, मग आपण पुढे जाऊ। यस, आता आपण पहिल्यांदा तर हे बघू की हा शिक्षक पात्रता परीक्षा ही जी पेपर 1 साठी 1ली ते 5वी अशा पद्धतीने आहे। याच्यामध्ये 2 पेपर असतात, एक तर पेपर 1 आणि पेपर 2 अशा पद्धतीने असतात। यामध्ये आपण तुम्हाला पुढे जाऊन मी हेही सांगणार आहे की संदर्भ ग्रंथ कोणते वाचले पाहिजे, पेपर 1 साठी कितीपर्यंत, म्हणजे आपण बऱ्यापैकी 100% ह्याच्यामध्ये स्टेट बोर्डवरच आपण पूर्णतः विश्वास ठेवणार। का? कारण स्टेट बोर्ड मधूनच जर याचा 2013 ला ही एक्झाम सुरू झाली आणि 2024 पर्यंत, आतापर्यंत 2024 पर्यंत ह्याचे पूर्ण पेपर झालेले आहेत। 13 ते 24 चा जर विचार केला तर पूर्णतः 100% स्टेट बोर्ड मधूनच प्रश्न आलेले आहेत। आता तुम्ही म्हणसाल की 100% कसं म्हणताय, ते मी तुम्हाला परत वेगवेगळे लेक्चर घेऊन युट्यूबच्या माध्यमातून सगळे आतापर्यंत जे काही PYQ आहे ते घेऊन तुम्हाला मी ते प्रूफ करेनच। पण त्याच्या अगोदर 2013 ते 2024 पर्यंत जे काही आतापर्यंत प्रश्न आले ते सगळे स्टेट बोर्डवर आलेले। जर पेपर 1 ची तयारी करणार असाल तर त्यासाठी कितीपर्यंत तुम्हाला स्टेट बोर्ड वाचावं लागतील, त्याचसोबत पेपर 2 ची म्हणजे पेपर 2 ची तयारी करणार असाल तर तुम्हाला कितीपर्यंत स्टेट बोर्ड वाचावे लागतील, या गोष्टी तर मी पुढे जाऊन तुम्हाला संदर्भ ग्रंथामध्ये सांगणारच आहे। त्याच्या अगोदर आपण बघू की पेपर 1 मध्ये कोणकोणते विषय आहेत आणि त्यासोबत पेपर 2 मध्ये कोणकोणते विषय आहेत। हा भाषा विषय एक आहे, ज्याला आपण मराठी असं म्हणतो। भाषा 2 म्हणजे त्याला आपण इंग्रजी असं म्हणतो। त्यासोबत बालमानसशास्त्र, गणित आणि हा जो आहे परिसर अभ्यास। आता या परिसर अभ्यासामध्ये 4 विषय येतात, ते कोणकोणते आपण बघू। इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र आणि त्यासोबत अर्थशास्त्र आणि थोड्या प्रमाणात सायन्सचे सुद्धा प्रश्न पडतात ह्याच्यामध्ये। जरी पुढे जाऊन दुसऱ्या पेपरमध्ये सायन्स सेपरेट असेल पण तो वैकल्पिक भाग आहे, त्याच्यामध्ये इथं पण तुम्हाला सायन्सवर प्रश्न येतात थोडेफार। आता या परिसर अभ्यास मधील या 5 विषयामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र आणि त्यासोबत असणारा आपला सायन्स, ह्याच्यामधला आपला जो विषय आहे तो विषय आहे इतिहास।
आपण हा जो सेशन पूर्ण घेणार आहे त्या इतिहासाविषयीचं डिटेलमध्ये ॲनालिसिस, सखोल गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील की कोणतं पुस्तक वाचलं पाहिजे, त्याचसोबत लेक्चरमध्ये पण सगळ्या गोष्टी त्या तुम्हाला फुलफिल केल्या जातील. यस, या परिसर अभ्यासमध्ये इतिहास हा भाग आपला आहे, तो आपण घेणार आहे. आता बघा पेपर 2 नंबर बघू आपण. पेपर 2 पहिला, यस, एक राहिलं की पूर्णतः हा पेपर 150 मार्काचा असतो. 30 30 30 अशा पद्धतीचे ह्याला गुण असतात. यस, पुढं पेपर 2 बघू आपण. पेपर 2 मध्ये परत एकदा भाषा म्हणजे मराठी, परत एकदा भाषा 2 म्हणजे असणारा इंग्लिश 30 30 आणि बालमानसशास्त्र, हे 3 तसेच कंटिन्यू होतात 2 पेपरमध्ये. येते लक्षात, पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये 2 गोष्टी तशाच कंटिन्यू होतात, मराठी, इंग्लिश आणि मानसशास्त्र. पुढं सामाजिक शास्त्र और गणित व विज्ञान अशा पद्धतीने आहे. आता हे 2 विषय की हा वैकल्पिक विषय असं आपण म्हणतो, कारण आपल्या क्वालिफिकेशनच्या क्रायटेरियानुसार जर आपण बघितलं तर आपण या दोन्ही मधला एक विषय आपण कुठलाही सिलेक्ट करू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म मध्ये पण गोष्टी असतात. यस, मग सामाजिक शास्त्र आता आपण बघणार आहोत. गणित आणि विज्ञान, विज्ञानासाठी आपल्याकडे वेगळी फॅकल्टी आहे. यस, आणि सामाजिक शास्त्राचा जर विचार केला तर इतिहास, भूगोल, परत एकदा नागरिकशास्त्र ज्याला आपण राज्यव्यवस्था पण म्हणतो, पॉलिटी विषय आपला. यस, आणि त्यासोबत अर्थशास्त्र, हे 4च विषय इथं असतात, कारण सायन्सला इथं वेगळं आहे. सायन्स सेकंड पेपरमध्ये नसतो, फक्त तो परिसर अभ्यास फर्स्ट मध्ये असतो. यस, बरोबर आहे. मग यामध्ये असणारा जो काही इतिहास भाग आहे तो पण आपण बघणार आहे. पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये, 1 मध्ये आणि 2 मध्ये ह्याच्यामध्ये असणारा इतिहासचा जो काही पार्ट आहे तो पूर्णतः आपण घेणार आहोत. यस, आता ही पण 150 मार्काचा आहे. पुढे बघू आपण की आता सुरुवात करू आपल्या विषयाला. आपण ज्या विषयाचं इथं बोलण्यास हे जे लेक्चर घेण्याचं जे काही सगळ्यात महत्त्वाचं मोटो आहे की आपल्या विषयाविषयीचं तुम्हाला सखोल इन डिटेलमध्ये सांगणं, हे इथं उद्देश आहे. आता या पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये, पेपर 1 मध्ये असणारा परिसर अभ्यास आणि पेपर 2 मध्ये असणारा सामाजिक शास्त्र विषय, या 2 विषयामध्ये इतिहास विषयाचा सगळ्यात मोठा म्हणजे समावेश होतो त्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायचं झालं तुम्हाला तर परिसर अभ्यास मी ते पुढे सांगणारच आहे, पुढेच सांगते ते डिटेलमध्ये. अगोदर तुम्हाला इथं सिलेबस देते, सांगते की नेमकं काय. अश्मयुगीन कालखंड. आता अश्मयुगीन कालखंडावर आपल्याला प्रश्न आलेले आहेत. मी तुम्हाला युट्यूबच्या पुढच्या लेक्चरमध्ये अजून VK क्लासच्या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी वेगवेगळे तुम्हाला PYQचे सेशन घेईन. त्याच्यामध्ये पण तुम्हाला आतापर्यंत शिवकालीन जो काही इतिहास आहे त्याच्यावर आपल्याला खूप सारे प्रश्न आलेले आहेत, त्याच्यावर पण मी तुम्हाला व्हिडिओ घेईन. यस, एक अश्मयुगीन कालखंड, त्याचसोबत प्राचीन संस्कृती, प्राचीन संस्कृतीमध्ये वैदिक संस्कृती, त्यासोबत हडप्पा संस्कृती, या सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो, आपण ते घेणार आहोत. सेम प्राचीन घराणे, प्राचीन घरामध्ये राष्ट्रकूट असेल, मौर्य, चोल, सातवाहन, वाकाटक, हे सगळे जे काही महत्त्वाचे घराणे होते ह्याच्या बाबतीत पण आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण 6वीचं बुक वाचणार आहोत. आता मी तेही तुम्हाला सांगणार आहे की कोणते पुस्तक कोणत्या पुस्तकात सोबत वाचायचे, म्हणजे स्टेट बोर्ड नुसते घेतले 1ली ते 10वी असं नाही करायचं. त्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन की ते कशा पद्धतीनं वाचायचे ते. यस, हा. आता पुढे बघा मध्ययुगीन इतिहास. इतिहासामध्ये मध्ययुगीन, आता आपण जो बघितला तो प्राचीन इतिहास. आता मध्ययुगीन मधला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट कुठली असेल तर तो आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज, शिवकालीन इतिहास. प्रत्येक वेळेस याच्यावर 3 ते 4 प्रश्न येतात, कधी कधी 2 ते 3 पण येतात, कधीतरी एकदम 6 येतात, असे खूप सारे याच्यावर प्रश्न येतात. त्यामुळे हे महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास आहे, शिवकालीन इतिहास, तो आपण इन डिटेलमध्ये बघणार आहे. मुघल साम्राज्य सेम आपण तेही पाहणार आहे. त्यासोबत जो काही हा आधुनिक इतिहास आहे, आधुनिक इतिहास पण आपण 8वीच्या पुस्तकातून बघणार आहे. यस, म्हणजे आपण इथं पूर्णतः स्टेट बोर्डचं, एकच मिनिट हा, आपण आता पहिल्यांदा सिलेबस बघू. सिलेबस मध्ये काय काय सांगितलंय. यस, आता आपण आपला विषय व्यवस्थित बघितला, कारण आपला इतिहास विषय आहे सगळ्यात महत्त्वाचा. आपण इतिहास विषयी की कोणकोणता पार्ट येणार आहे इतिहासातला, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. आता सेम आपण परिसर अभ्यास मध्ये येणारा जो इतिहास विषय आहे तो इथं या 3री ते 5वी, म्हणजे हा पेपर 1 आहे बरं का, पेपर 1 आहे म्हणजे पेपर 1 आहे हा. मग पेपर 1 मधला 3री ते 5वीचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमासाठी इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल आणि सामान्य विज्ञान मगाशीच आपण बघितलं. यस, बरोबर आहे, आपण मगाशीच हे सगळं बघितलेलं आहे.
तर त्यामध्ये आपल्याला काय विचारलंय बघा, काठिण्य पातळी कशी असेल, वरील सर्व विषयाच्या 1ली ते 5वी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जरी यांनी काठिण्य पातळी आपल्याला 1ली ते 5वी असं दिलेलं असेल तरीही, मी तुम्हाला ते पुढे संदर्भामध्ये सांगणारच आहे, तरीही आपल्याला 1ली ते 10वी हे स्टेट बोर्ड वाचायचे. एनसीईआरटी नाही, स्टेट बोर्ड एनसीईआरटी नाही. आपल्याला एनसीईआरटीचं काही नाही करायचं, फक्त स्टेट बोर्ड जरी वाचले तरी आपण ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो, लक्षात घ्या. त्यामुळे 1ली ते 10वी वाचायचं, जरी इथं 1ली ते 5वी दिलं असेल तरी पण. खाली संदर्भ ग्रंथामध्ये तुम्हाला हे क्लिअर होईलच मी का 1ली ते 10वी म्हणते, कारण आपल्याला एक व्यवस्थित ट्रॅक म्हणजे आपल्याला डिरेक्शन चांगली मिळण्यासाठी आपण 1ली ते 10वी पर्यंतचा पेपर 1 साठी म्हणते मी, पेपर 2 साठी अजून घेतलेला पण नाहीये, पेपर 1चं चाललेलं आहे. इथं संदर्भ ग्रंथामध्ये जर आपण विचार केला तर खाली बघा की 1ली ते 10वी पाठ्यपुस्तके. यस, आता तुमच्या लक्षात आलं की जरी इथं तुम्हाला सिलेबसमध्ये 1ली ते 5वी असं दिलेलं असेल तरीही तुम्हाला संदर्भ ग्रंथामध्ये काय दिले, 1ली ते 10वी पर्यंत पेपर 1 साठी, म्हणजे पेपर 1 साठी. आता आपण सामाजिक शास्त्र या विषयामध्ये बघू. सामाजिक शास्त्रामध्ये या शास्त्रासाठी एकूण 60 गुणांचा प्रश्न असेल. आपण मागं पण बघितलं, ते अगोदरच आपण ते की जो काही वैकल्पिक विषय हा मागं आपण विषय बघितला, म्हणजे त्याचे 60 गुणांचे प्रश्न असतील. आता यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं, इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित विषयांचा पाठ्यक्रम तुम्हाला लागू राहील असं म्हटलं की तुम्हाला हा पाठ्यक्रम कुठून कुठं लागेल, 6वी ते 8वी. परंतु परत एकदा इथं बघा आपल्याला काठिण्य पातळी कशाची असेल, उच्च माध्यमिक शाला. आता उच्च माध्यमिक शालांत म्हणजे ते साहजिक 11वी 12वी असणार आहे. आता मगाशी आपण पेपर 1 विषयी बोललो, आता पेपर 2 विषयी जर आपण बोलायला गेलो, लक्षात घ्या, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 1ली ते 12वी हे करायचं, 1ली ते 12वी पर्यंत करायचं. आपण पेपर 1 साठी काय बघितलं, 1ली ते 10वी बघितलं. तसंच सेम आपण पेपर 2 साठी 1ली ते 12वी अशा पद्धतीनं आपण करायचं. का, कारण त्याच्यामध्ये असणारे परत सायन्स वगैरे या सगळ्या गोष्टी पुढे आहेत, तुम्ही बघितलं. सायन्समध्ये आपण सामाजिक शास्त्र घेऊ शकतो म्हणा, वैकल्पिक, त्याचा विषय नाही. परंतु पेपर 2ला तुम्हाला जास्त करून 60 मार्क आहेत. मग इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र या पण गोष्टी त्या पुढे जातात. आणि आपल्याला काठिण्य पातळी पण काय विचारले, सगळ्यात महत्वाचं उच्च माध्यमिक शालांत असं विचारलेलं आहे, काठी पण. त्यामुळे 11वी आणि 12वी पेपर 1 साठी 1ली ते 10वी पर्यंत आणि पेपर 2 साठी 11वी ते 12वी पर्यंत, सॉरी 1ली ते 12वी पर्यंत अशा पद्धतीने आपण हे करायचं. आता आपण परत बघू, मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे की स्टेट बोर्ड कसे वाचायचे, तो आपण लास्टला ठेवू. अगोदर आपण ह्या बाकीच्या गोष्टी बघू. यस, आता बघा, हा आपण आपल्या इतिहास विषयी सगळं बघणार आहोत, कारण हे सेशन आपण आपले वेगवेगळे जे काही डेमो सेशन आपले व्हीके क्लासवर सुरू आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे सुरू आहेत. त्यामध्ये आपण ह्या इतिहास विषयी इन डिटेलमध्ये बघू. मग त्यामध्ये परिसर अभ्यासमध्ये पण इतिहास विषय येतो आणि त्याचसोबत सामाजिक शास्त्र या विषयामध्ये पण इतिहास विषय येतो. मग या दोन्ही बाबतीत की वेगवेगळ्या विषय वेगवेगळ्या वेळी म्हणजे वेगवेगळ्या परीक्षांना आलेले प्रश्न कशा पद्धतीचे आहेत ते आपण बघू. यस, आता बघा पेपर 1 मध्ये परिसर अभ्यास, पेपर 1 मधला जो काही परिसर अभ्यास आहे त्याच्यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि समाजसुधारक अशा पद्धतीने जे 4 भाग केलेले आहेत मी, कारण आपल्याला अभ्यास करायला सोपं जावं. इथं सगळ्यात मोठा आपला महत्वाचा काय की बंच मध्ये करण्यापेक्षा त्याला तोडून जर आपण अभ्यास केला, एखादी गोष्ट डायरेक्ट खाण्यापेक्षा जर ती तोडून खाल्ली तर ती व्यवस्थित डायजेस्ट होते. यस, बरोबर आहे, हा नियमच आहे. त्यामुळं आपण याच पद्धतीनं की प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि आधुनिक मधलं समाजसुधारक अशा पद्धतीने आपण त्याचं काय केलंय, बायफर्गेशन केलंय, जेणेकरून आपल्याला नेमकं कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येतात आणि त्याला किती वेटेज दिलं पाहिजे त्या पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. यस, आता बघा प्राचीनवर 2021ला 3 प्रश्न आलेले आहेत प्राचीनवर. यस, त्यासोबत मध्ययुगीनवर तसा 1 प्रश्न आलाय, पण मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे की मध्ययुगीन भारतातला सगळ्यात महत्वाचा जो काही टॉपिक असेल, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक असेल, जो प्रत्येक वर्षी शिवकालीन भारतवर छत्रपती शिवाजी महाराजांवर 4 ते 5 प्रश्न येतात. 2021ला त्याच्यावर 5 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे हा खूप मोठा भाग आहे, आपल्याला एकदम व्यवस्थित हा क्लिअर करायचा आहे, लक्षात घ्या. पुढं त्यासोबत आधुनिकला प्रश्न आलेले नाहीत आणि समाजसुधारकावर सुद्धा प्रश्न आलेले नाहीत.
असे 2 ते 3 वर्ष आहेत की ज्याच्यामध्ये आधुनिकवर किंवा समाजसुधारकावर एखादा प्रश्न आलेला नसेल, परंतु प्रत्येक वर्षी शिवकालीन भारतवर प्रश्न आले शिवकालीन इतिहासावर प्रश्न आलेला आहे. त्यामुळे आपल्यासाठी तो खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला मी स्टेट बोर्ड कशा पद्धतीने वाचायचं ते पुढे सांगणार आहे. पुढे बघा, परत प्राचीनचं 2013ला जेव्हा एक्झाम सुरू झाली आपली, जेव्हापासून ही टेट ही जी काही शिक्षक पात्रता परीक्षा सुरू झाली, तेव्हा पहिल्यांदा प्राचीन इतिहासावर 2 प्रश्न विचारले, मध्ययुगीन इतिहासावर 2 प्रश्न विचारले, त्यासोबत आधुनिक इतिहासावर 2 प्रश्न विचारले आणि समाज सुधारकावर 1 प्रश्न विचारला. यस, बरोबर आहे, समाज सुधारकावर 1 प्रश्न विचारला. अशा पद्धतीने हे 7 प्रश्न ह्याच्यावर विचारलेले आहेत. आणि इथं 6 आणि 3 9 अशा पद्धतीनं, म्हणजे इथं प्रत्येक वेळेस आकडा असं काही नाहीये की 10च प्रश्न विचारतील, कधी 7 ही विचारलेत, कधी 9 ही विचारलेत, कधी 8, कधी 10, कधी 11. पण सामाजिक शास्त्राच्या बाबतीत म्हणजे पेपर 2च्या बाबतीत त्या गोष्टी बदलतात, पण परिसर अभ्यासामध्ये 7, 8, 9 अशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत. कधीतरी कमीही आलेले आहेत, परंतु आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो काही टॉपिक आहे आपला शिवकालीन भारत, त्याच्यावर प्रत्येक वर्षी प्रश्न आहेच. आता बघा पेपर 2 बघू आपण. पेपर 2 मध्ये काय काय आहे, 2021चं आपण ह्याच्यामध्ये बघितलंय, 2024चे पण आपण पेपर घेणार आहोत. युट्यूबला आपण त्याचे सेशन घेणार आहोत. वीके क्लास जो आहे आपला, त्या वीके क्लासच्या ऑनलाईन युट्यूब चॅनेलवर आपण हे सगळे लेक्चर, PYQचे लेक्चर इतिहासाचे घेणार आहोत. यस, आता बघा इथं 21ला प्राचीनवर सामाजिक शास्त्र पेपर 2 बघतोय आपण. त्याच्यावर 6 प्रश्न आलेले आहेत. त्यासोबत मध्ययुगीन इतिहासावर 2 प्रश्न आलेत, आधुनिक इतिहासावर 4 प्रश्न आलेत. इथं आधुनिकचा पार्ट मोठा आहे. म्हणजे पेपर 1चा विचार करता आपल्याला हे आपण बायफर्गेशन कशासाठी केलं आता तुमच्या लक्षात आलेलं असेल. कारण आपण जेव्हा पेपर 1साठी बघत होतो आपल्या परिसर अभ्यासमध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त प्रश्न हे मध्ययुगीन आणि त्यासोबत प्राचीन या 2 इतिहासावर प्रश्न दिसले. प्राचीन आणि मध्ययुगीन या 2 इतिहासावर तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न दिसले. आलं लक्षात. परंतु जेव्हा ह्याचा अर्थ असा नाही की इथं प्राचीन मध्ययुगीनला प्रश्न नाहीत, इथं पण प्राचीन मध्ययुगीनला प्रश्न आहेत, परंतु आपण या गोष्टी वेगवेगळ्या केल्यामुळे, ह्याचं बायफर्गेशन केल्यामुळे प्रश्नांचं किंवा वेगवेगळ्या घटकांचं, त्यामुळे आपल्याला नेमकं कळालं की कोणत्या टॉपिकला किंवा कोणत्या घटकाला जास्त प्रश्न पडतात. तर पेपर 2चा विचार करता आधुनिकला 4 प्रश्न आलेत, म्हणजे हा मोठा पार्ट आहे. तुमच्या लक्षात येतंय. यस, त्यासोबत प्राचीनला पण 6 प्रश्न विचारले. म्हणजे इथं प्राचीन आणि आधुनिक, मध्ययुगीन तर आपण ऑलरेडी आपल्या पेपर 1 मध्ये करणारच आहोत व्यवस्थित. परंतु पेपर 2चा जर तुम्ही करत असाल, पेपर 2चा अभ्यास करत असताना तुम्ही प्राचीन आणि आधुनिक आणि त्यासोबत समाजसुधारक हे सगळं व्यवस्थित केलं पाहिजे. कारण 1 मध्ये तर आपण ह्या 3ही पण गोष्टी, 4ही पण गोष्टी बघणार आहे आणि 2 मध्ये पण बघणार आहे. असं काही नाहीये की तिथं अशा पद्धतीचे प्रश्न येतात, इकडं दुसऱ्या पद्धतीचे प्रश्न येतात, असं नाहीये. लिंकचे प्रश्न येऊ शकतात, तसे आलेले आहेत. मी तुम्हाला ते PYQ सेशन मध्ये ते सांगेन की लिंक प्रश्न कसे आलेले आहेत. पेपर 1 मध्ये जेव्हा प्रश्न आला तेव्हा 2 मध्ये त्याच पद्धतीचा लिंक करणारा प्रश्न कसा आलाय तेही मी तुम्हाला आपले जे VK क्लासवर होणार आहे परत पुढचे PYQचे सेशन असेल त्यामध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन. यस, आता बघा असं एकूण 2021ला या समाजशास्त्र जो काही पेपर आहे त्याच्यामध्ये इतिहास या विषयाला एकूण 13 प्रश्न आलेले आहेत. लक्षात घ्या, हा खूप मोठा वाटा आहे. जर मला एक गोष्ट सांगा, 60 प्रश्न असतील आणि 60 मधील 13 प्रश्न, कधी कधी तर आता 2024ला 20 प्रश्न आलेले आहेत. यस, 21ला 13, ह्याच्या अगोदर पण 20, 21, 20, 21. म्हणजे आता आपण मगाशीच बघितलं बघा, इतिहास, भूगोल, नागरी शास्त्र आणि अर्थशास्त्र या 3 विषयांचा जर आपण या 4 विषयांचा जर विचार केला, कारण आपण सायन्स ह्याच्यामध्ये येत नाहीये, या 4 विषयांचा जर विचार केला तर फक्त या एकट्या इतिहास आणि भूगोल तर ह्याच्यामधला सगळ्यात मोठा, म्हणजे भूगोलचा खूप मोठा पार्ट आहे सामाजिक शास्त्रामध्ये. भूगोल बऱ्यापैकी 30+ किंवा 30 पर्यंत प्रश्न विचारले जातात. आणि 2 नंबरला असणारा आपला विषय आहे जो इतिहास आहे, ज्याच्यावर प्रत्येक वर्षी 20 पर्यंत प्रश्न येतात. ते कमी जास्तही असू शकतात, ते भूगोलाच्या बाबतीत पण असू शकतो आणि उरलेला भाग नागरिक शास्त्र आणि अर्थशास्त्राला आहे. यस, त्यामुळे जर वेटेजचं बघायला गेलं, जर सामाजिक शास्त्रामध्ये आपण जर आपल्या प्रश्नांचं वेटेज बघायला गेलं तर 2 नंबरचं वेटेज आहे इतिहास या विषयाला येते. त्याच्यामुळे आपण त्याची आपली गफलत होता कामा नये, आपण व्यवस्थित ते करणार आहोत. आलं?
हे सगळं अशा पद्धतीनं तुम्हाला बायफर्गेशन केल्यानंतरच कळतं की अभ्यास नेमका करायचा कसा असतो आणि मागचे जे काही प्रश्न असतात ते मागचे प्रश्नच आपल्याला शिकवत असतात की कशा पद्धतीनं आपण या सगळ्या गोष्टी पुढं केल्या पाहिजेत. आता बघा इथं परत एकदा परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र, इथं परत एकदा मी तुम्हाला बायफर्गेशन करून दिलेलं आहे. 13ला किती प्रश्न आले, 14ला किती. मागं जे मी तुम्हाला सांगितलं 2 इयरचं त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की 2013 जेव्हापासून आपली टेट आपली ही जी काही परीक्षा सुरू झाली तेव्हापासून ते आता 21-24 पर्यंत, 24ला जो काही लास्ट पेपर झाला 21 पर्यंतचं मी तुम्हाला सांगितलं आणि त्याचसोबत इथं 24 पर्यंत आलेले परिसर अभ्यासमध्ये असणारा इतिहास विषय आणि त्याचसोबत सामाजिक शास्त्रामध्ये असणारा ह्यामधला इतिहास विषय, या दोन्ही बाबतीत की प्रत्येक वर्षी आलेले प्रश्न कशा पद्धतीचे आहेत. आता 13चा जर फर्स्टचा जर विचार केला आपण समजा फॉर एक्झाम्पल तर 6 प्रश्न परिसर अभ्यासावर आलेत आणि 19 प्रश्न मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे की सामाजिक शास्त्रामध्ये 2 नंबरचं वेटेज असणारा कुठला विषय असेल तर तो इतिहास आहे. पहिल्या नंबरचं वेटेज असणारा भूगोल आहे. भूगोलाला पण आपल्याला बापू सर व्यवस्थित त्यांनी ते पण घेतलेलं आहे. तुम्ही त्यांचं पण VK क्लासच्या ऑनलाईन आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर जाऊन पाहू शकता. परत त्यानंतर इथं 21चा जर विचार केला म्हणजे आपण जर आता रिसेंटचे पेपर बघायचा विचार केला, रिसेंटचे जे काही आपल्याकडे 2 पेपर आहेत एक तर 21 आणि त्यानंतर 24 अशा पद्धतीचे प्रश्न आहे. 21 आहे आणि 24 आहे. आता बघा 21ला आपल्याला परिसर अभ्यासला 9 प्रश्न विचारलेत आणि त्याचसोबत सामाजिक शास्त्र पेपर 2ला किती विचारले तर 20 प्रश्न विचारलेले आहेत. किती मोठा वाटा आहे बघा. आणि त्याचसोबत 24ला 6 प्रश्न विचारलेत आणि इथं 17 प्रश्न विचारलेले आहेत. आलं लक्षात. आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2ला 17 प्रश्न आपल्याला आतापर्यंत विचारलेले आहेत. 2024चा जर आत्ताचा रिसेंटचा विचार केला तर आपल्याला 17 प्रश्न विचारलेले आहेत. लक्षात घ्या 17 प्रश्न आपल्याला या इतिहास विषयावर विचारलेले आहेत. त्यामुळं 23 नोव्हेंबरला येणारी एक्झाम आपल्याकडे फक्त 2 महिने राहिलेत. 2 महिन्यांनी जर तुम्ही प्रॉपर प्लॅन करून हे अभ्यासाचं नियोजन करून आपल्या गुरुजी टेट ही जी काही आपली बॅच आपण लॉन्च केली VK क्लासवर त्याच्यावर तुम्ही जाऊन VK क्लासचं ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावर जाऊन ही बॅच परचेस करा. ही बॅच फक्त 999 रुपयाला आहे. खूप अल्प किमतीत आहे म्हणजे खूपच रास्त किंमत असं म्हणू शकतो आपण याला. खूपच कमी फक्त 999 रुपयामध्ये. आणि याच्यामध्ये फक्त एक विषय नाही बरं का. तुम्हाला असं वाटेल 999 म्हणजे फक्त एक विषय असेल तर नाही. ह्याच्यामध्ये पेपर 1 आणि कारण मी प्रत्येक जागी पेपर 1 आणि 2 म्हणते याचा अर्थ पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही विषयाची तयारी करून फक्त 999 मध्ये घेणार आहे. हे जे काय VK क्लास आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच माहित असलेला हा प्लॅटफॉर्म आहे. पण त्यामुळे पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीही पेपरची तयारी फक्त आपल्या एका बॅचवर. मगाशीच सांगितल्याप्रमाणे मी ह्याचे जे काय वॉच टाइम आहे तो अनलिमिटेड आहे. म्हणजे 1 पट 2 पट 3 पट असं अजिबात नाही. तुम्ही कितीही वेळा बघू शकता. तुम्हाला जेवढा वेळा हे लेक्चर बघायचे तुम्ही तेवढ्या वेळा बघू शकता. परंतु माझं इतिहासाचं जेव्हा लेक्चर आता मी माझ्याविषयी बोलते इतिहासाच्या विषयी तुम्ही माझं यूट्यूबला पण जाऊन वेगवेगळे मी आतापर्यंत इतिहासाचे जे काही लेक्चर घेतले ते पण तुम्ही बघू शकता. इतिहासाचं लेक्चर तुम्ही एकदा जरी केलं तर तुम्हाला परत बघावी लागणार नाही. परत ते रिपीट तुम्हाला लेक्चर उघडायची गरज पडणार नाही. तुमचे जे काही नोट्स असतील आपल्या म्हणजे मी ज्या मायक्रो नोट्स बनवलेल्या आहेत ज्या कमी वेळामध्ये पेपरला जाता जाता पण आपण 15-20 मिनिटांमध्ये प्राचीन इतिहास बघून जाऊ शकतो अशा पद्धतीनं मी मायक्रो नोट्स बनवलेत. ते छोट्या 2 ते 3 पेजेसमध्ये असतील जे त्याच्यामध्ये पूर्ण कव्हर केलेला असेल प्राचीन इतिहास. त्याचसोबत मध्ययुगीन इतिहास असेल किंवा आपला शिवकालीन मध्ययुगीन इतिहासाचाच भाग आहे शिवकालीन इतिहास तो पण भाग मी त्याच्यामध्ये इतक्या छोट्या पद्धतीने तुम्हाला ते त्याचे काय म्हणतात नोट्स बनवून देईल की त्या नोट्समधून तुम्हाला अजिबात म्हणजे असं चालता फिरता नाश्ता करता चहा पिता सुद्धा तुम्ही ते नोट्स वाचू शकता. एवढ्या मायक्रो नोट्स बनवून देईल. लेक्चरच्या वेळेस तर ते मी तुम्हाला पूर्णतः डिटेलमध्ये शिकवेन परंतु नोट्स इतक्या छोट्या बनवेन की तुम्हाला इतिहास या विषयाचं अजिबात टेन्शन राहणार नाही. तुम्ही बिंदास राहा. इतिहास या विषयी आपण एक पेज घेऊ. इतिहास याविषयी तुम्ही बिंदास राहा. एकदम मायक्रो नोट्स इतक्या छोट्या असतील ना की तुम्हाला असं वाटतं अरे प्राचीन इतिहास इतका सोपा आहे
असं तुम्हाला शिकल्यानंतर लक्षात येईल की इतका सोपा आहे, इतक्या सोप्या पद्धतीने कमी शब्दांमध्ये आणि नेमकं आपल्याला काय विचारलं जातं. कारण आपला मेन महत्वाचा फोकस कशावर असेल तर तो PYQ वर. जे आतापर्यंत विचारलेले प्रश्न आहे 2013 ते 2024 हे जे काय या इयरमध्ये विचारलेले 13 ते 24 पर्यंत जे 10 ते 11 वर्षाचे जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा पूर्ण बंच करून बनवून आपण व्यवस्थित पद्धतीने त्याचं अनालिसिस करून आपण हे पूर्णतः नोट्स बनवलेले आहेत. त्या नोट्सच्या बाहेर कदाचित तर जाणारच नाही प्रश्न. एखादा जर तुम्हाला नसेल तर तो मग कोणालाच नाही येणार. अशा पद्धतीने तर तो प्रश्न मी नेमकी म्हणजे ती जी नोट्स आहे तशा पद्धतीने मी बनवणार आहे. ऍक्च्युली ती सगळी बनलेली आहे. तुम्हाला लेक्चर पण दिलेले आहेत VK क्लासमध्ये, तर तुम्ही ते लेक्चर पण पहा. आता इतिहासाविषयीच्या सगळ्याच गोष्टी आपण बऱ्यापैकी बघितलेल्या आहेत. यस, आपण जे काय यस इतिहासाचा आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत, ज्यामध्ये संदर्भ ग्रंथ काय असतील आणि त्याचसोबत मी तुम्हाला लास्टला एक गोष्ट सांगणार होती मी, स्टेट बोर्ड कसे वाचायचे ते राहिलं, ते इथं सांगते. स्टेट बोर्ड कसे वाचायचे, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पेपर 1 ला मी काय सांगितलं होतं तुम्हाला, 1ली ते 10वी वाचायचं. त्याचसोबत पेपर 2 ला तुम्हाला 1ली ते 12वी वाचायचंय. परंतु आता हे घ्यायचं आणि वाचायचं का, डायरेक्ट 1ली ते 10वी चालू करायचं का, अजिबात नाही. मग कसं वाचायचं, पहिली गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर प्राचीन इतिहास करायचा असेल तर तुम्हाला 5वी आणि 6वी सोबत वाचायचंय. मी काय म्हणते परत एकदा ते बघा, तुम्हाला जर प्राचीन इतिहास करायचा असेल तर 5वी आणि 6वी सोबत करायचंय. जर तुम्हाला मध्ययुगीन इतिहास करायचा असेल, जर तुम्हाला मध्ययुगीन इतिहास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला प्राचीन मध्ययुगीन जर करायचा असेल तर त्यामध्ये 4थी आणि 7वी, आणि त्यासोबत जर तुम्हाला आधुनिक इतिहास करायचा असेल तर 8वी आणि 11वी. आलं लक्षात. प्राचीन इतिहास करायचा असेल तर 5वी आणि 6वी सोबत वाचायचं. त्याच्या मागचं कारण 5वीच्या पुस्तकात मध्ये दिलेल्या बऱ्यापैकी बेसिक गोष्टी आणि त्याच्यावर डिपेंड असणार हे 6वीचं पुस्तक. प्राचीन इतिहासासाठी 6वीचं पुस्तक सोडून कुठलंही पुस्तक वाचायचं नाही, काहीच गरज पडणार नाही. स्टेट बोर्डवर तुम्ही पूर्णतः विश्वास ठेवा. ई बालभारती जर तुमच्याकडे स्टेट बोर्ड नसेल तर ebalbharati.com वर जाऊन तुम्ही ते जे काही वेगवेगळे पुस्तक आहेत आपले स्टेट बोर्ड ते तुम्ही डाउनलोड करू शकता. स्टेट बोर्डवर 100% प्रश्न पूर्ण स्टेट बोर्ड मधूनच येतात. त्यामुळे 100% दुसरं कोणतंही पुस्तक वाचायची गरज नाही. सगळे स्टेट बोर्ड जरी वाचले, हे लेक्चर मध्ये मी वारंवार सांगणारच आहे, तरी पण तुम्हाला इथं या ओळख लेक्चर मध्ये सांगते. प्राचीन इतिहासासाठी 5वी आणि 6वी सोबत वाचायचं. मध्ययुगीन इतिहासासाठी 4थी आणि 7वी सोबत वाचायचं. आधुनिक इतिहासासाठी 8वी आणि 11वी सोबत वाचायचं. येते लक्षात. अशाच पद्धतीने अभ्यास करायचा. हे लिंक आहेत एकमेकासोबत, असंच 1ली ते 10वी पर्यंत डायरेक्ट सुरू करायचं नाही. त्यातनं तुम्हाला काहीच कळणार नाही. येते तुमच्या लक्षात, काहीच कळणार नाही. त्याच्यामुळे अगोदर प्राचीन जर तुम्ही टॉपिक घेतला तर त्याच्या अगोदर 5वी आणि 6वीचं करायचं. मध्ययुगीन असेल, परत एकदा रिपीट का सांगते, जर पहिल्यांदा तुम्हाला लक्षात आलेलं नसेल तर परत एकदा तुमच्या लक्षात यावं. नुसते स्टेट बोर्ड वाचा, सगळे येतात आणि म्हणतात स्टेट बोर्ड वाचा, बरोबर आहे. परंतु इतिहासामध्ये असणारा, कारण आपला हा इतिहास विषय आहे, इतिहासमध्ये असणारे हे जे काही 3 घटक आहेत सगळ्यात महत्वाचे, 3 कालखंडानुसार इतिहासाचे जे काही भाग केलेले आहेत, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक, ह्याच्यामध्ये नुसते तुम्ही स्टेट बोर्ड लाईनने जर वाचले तर त्याचा काही फायदा होणार नाही. मग काय करावं लागेल, त्याच्यासाठी जे लिंक असलेले, एकमेकासोबत लिंक असलेले जे काही आहेत पुस्तकं, तशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणून परत एकदा सांगते, प्राचीनसाठी 5वी 6वी, मध्ययुगीनसाठी 4थी आणि 7वी सोबत करा, आणि लास्टला आधुनिकसाठी 8वी आणि 11वी हे सोबत करा. मग ते तुम्हाला पेपर 1 साठी पण कामाला येईल आणि पेपर 2 साठी पण कामाला येईल. दोन्हीकडे ते येणार आहे. आणि त्याचसोबत आपण लेक्चरमध्ये वेगवेगळ्या ज्या काही नोट्स देणार आहे, वेगवेगळ्या आपण PDF वगैरे तुम्हाला सगळ्या प्रोव्हाइड करणार आहे, त्याच्यामधून त्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला मिळणारच आहेत. आलं लक्षात. आता लास्टचा जो काय आपला मुद्दा होता सगळ्यात महत्वाचा, की स्टेट बोर्ड कसे वाचायचे,
फक्त स्टेट बोर्ड वाचा, स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीला तर हातच नका लावू, कारण तो आपला भागच नाही इथं. आपण एमपीएससी यूपीएससी करत नाहीये. ही आपली टीईटी एक्झाम आहे जी महाराष्ट्राची आहे आणि त्याच्यामध्ये फक्त स्टेट बोर्डच इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. आणि स्टेट बोर्डमध्ये पण तुम्हाला सांगितलं पेपर 1 साठी, परत एकदा रिपीट करते, पेपर 1 साठी 1ली ते 10वी, पेपर 2 साठी 1ली ते 12वी आणि त्याचसोबत प्राचीन इतिहासासाठी 5वी आणि 6वी सोबत वाचायचं, मध्ययुगीनसाठी 4थी आणि 7वी सोबत वाचायचं आणि त्याचसोबत आधुनिकसाठी 8वी आणि 11वी सोबत वाचायचं. अशा पद्धतीने अभ्यास करायचा. म्हणजे तुम्हाला नक्की इतिहास या विषयामध्ये तिकडं 10 म्हणजे पहिल्या पेपरमध्ये परिसर अभ्यासमध्ये 8 ते 10 पर्यंत प्रश्न येतात आणि सेम इकडे सामाजिक शास्त्रामध्ये 20 पर्यंत प्रश्न येतात. म्हणजे 30 मार्क मधले आपल्याला 25+ मार्क येतात. म्हणजे या लेक्चर मधून तुम्हाला 25+ मार्क येण्याची खात्री मी देते. तुम्हाला नक्की मार्क येतील. तशा पद्धतीने आपण हे सगळं डिझायनिंग केलेलं आहे. या लेक्चरचं म्हणा, पीडीएफचं म्हणा, या सगळ्या गोष्टी आपण तशा पद्धतीनेच तयार केलेल्या आहेत की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडतील. हे असं प्रत्येकच वेळी 30 प्रश्न येतील असं नाहीये. मागं आपण बघितलं कमी जास्त प्रश्न आलेले, परंतु आपले 1-2 प्रश्न जरी सोडले तर बाकीचे मोस्ट ऑफ प्रश्न आपले बरोबर यावे अशा पद्धतीनेच आपण या पूर्ण लेक्चरचं म्हणजे हे जे काय आहे ते डिझाईन तशा पद्धतीने केलेलं आहे. 2013 पासून 24 पर्यंत सगळ्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस केलेलं आहे. त्याच नंतर हे बनवता आलंय. त्याच्यामुळे ह्याच्यावर खूप सारं काम करण्यात आलंय. त्याच्यानंतरच हे तुमच्या समोर दिलेलं आहे. त्यामुळे आता आपण इतिहास विषयी आपण डिटेलमध्ये माहिती बघितलेली आहे. आता इथून पुढे आपले लेक्चर सुरू, आपण ऑलरेडी ॲपमध्ये लेक्चर सुरू केलेले आहेत. हे यूट्यूबचं सेशन होतं आपलं की ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना आपल्या या बॅच विषयी माहिती व्हावं, या बॅच विषयी आपल्याला सगळ्यांना माहित व्हावं म्हणून आपण हे आपलं ओळख म्हणून हे घेतलेलं सेशन आहे, जी व्हीके क्लासवर गुरुजी टेट बॅच आपण सुरू केलेली आहे. तर ह्याच्यावर तुम्ही नक्की सगळ्यांनी एकदा यूट्यूब जे काय आपलं चॅनल आहे व्हीके क्लास त्याला भेट द्या. धन्यवाद.